अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कुंदा दार लाव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण सॉक्रेटिस श्रेष्ठ की मीराबाई याबद्दल आपण पाहिलं. आता त्याच्या पुढे पाहूया. आज परमपूज्य सद्गुरू श्री मामांना एकदा एकाने प्रश्न विचारला होता की मीराबाई आणि सॉक्रेटिस या दोघांनाही निरनिराळ्या कारणांनी विषप्राशन करावे लागले होते, पण मग त्या दोघांतले श्रेष्ठ कोण म्हणावे. त्यावर परमपूज्य श्री मामांनी उत्तर दिले की त्या दोघांची योग्यता केवळ विषपान करावे लागले म्हणून सारखी समजायची का, तर मुळीच नाही. त्यातल्या श्रीसंत मीराबाई श्रेष्ठ, सॉक्रेटिस नाही. कारण सॉक्रेटिस विष पिऊन मेला, त्याचा देह त्याच्या ताब्यात नव्हता. श्री मीराबाई विष पिऊनही जगल्या, कारण श्री भगवंतांशी त्यांचे पूर्ण तादात्म्य झालेले होते. सगळ्याच असूनही त्या नित्य एकांतातच होत्या. आणि सॉक्रेटिस एकटा राहत असूनही देह तादात्म्यच होता, त्यामुळे तो मेला व श्री संत मीराबाई मात्र विष पिऊनही जिवंतच राहिल्या. परमार्थामध्येही तेच आहे. श्री माऊली त्यामुळे सांगतात की बहुत करुणी एकांते बैसी जेगा. असे एकांतात बसता आले पाहिजे, पण तसे ते सगळ्यांना सदा सर्वकाळ जमणे शक्य नाही. म्हणूनच बहुत करुणी असा शब्दप्रयोग श्री माऊलींनी केलेला आहे. याचा अर्थ जमेल तेव्हा असा एकांत साधावा. नाही साधला तरी किमान आपली साधना तरी अशी ठेवावी की ज्या साधनेने असा आतला एकांत साधता येईल. आपण नेमके याच्या उलट करतो. आपल्या चित्ताचा ओघ विषयाकडे जास्तीत जास्त कसा वळेल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. खरे पाहता चित्त विषयांकडे न धावता परमात्म्याकडे वळायला पाहिजे. तसे जर जमायला लागले तर तुम्ही संत, आणि तसे जोवर जमत नाही तोवर तुम्ही प्रापंचिकच. श्री गुरु नानक देवांची गोष्ट. श्री गुरु नानक देवांची एक गोष्ट या संदर्भात इथे सांगतो. त्यांचा जन्म लाहोरजवळील तलवंडी नामक गावात झाला. जन्माला येताच ते एखाद्या प्रौढ माणसासारखे हसले होते असे सांगतात. पुढे त्यांना घरी संस्कृत, फारसी भाषांचे आणि वही खाते लिहिण्याचे ज्ञान दिले गेले. ते किशोर वयामध्ये होते तेव्हा त्यांचे लग्न करून देण्यात आले. त्यांच्या पत्नीचे नाव सुलक्षणी असे होते. त्यांना श्रीचंद आणि लक्ष्मीदास अशी 2 अपत्यही झाली. पण नानकांचा जीव काही संसारात रमत नव्हता. त्यांच्या वडिलांनी त्यांना एक दुकान घालून दिले. ते चालवणे न जमल्याने पुढे शेती कराव्यास सांगितले, पण काही उपयोग झालाच नाही. म्हणून मग गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी नामक गावाला त्यांच्या बहिणीकडे पाठविले. तिचे पती नवाब दौलतखानाच्या पदरी नोकरीला होते. त्याच्या ओळखीने नानकांना सरकारी धान्य गोदामाचा भांडारी म्हणून नोकरीला लावण्यात आले. त्या नोकरीत कामाच्या मोबदल्यात त्यांना धान्य मिळत असे. नानक आपली नोकरी इमानीतबारे करीत असत व स्वतःला पगारापोटी जे धान्य मिळे तेही साधुसंतांमध्ये वाटून टाकीत असत. एके दिवशी नानक एका गरजू व्यक्तीला धान्य मोजून देण्याकरिता बसले होते. त्यांनी मापटे भरून मोजायला सुरुवात केली. 1, 2 असे करता करता त्याने 12 मापटी मोजली आणि 13वे मापटे मोजताना 13 असे म्हटल्यावर ते तिथेच स्तब्ध राहिले. 13 याचा अर्थ तुझेच सगळे. त्यांना तेथे एकदम उमगले की हे धान्य मोजून देणारा मी कोण, हे धान्य कोणाचे आणि ते मी कोणाला देतो आहे. यह सब 13 आहे. हे सगळे श्री भगवंताचेच आहे. धान्य त्यांचेच, धान्य मोजून देणारेही तेच आणि घेणारेही तेच. सगळे काही त्यांचेच आहे. अशा चिंतनात ते बराच वेळ मग्न राहिले. त्या बेभान अवस्थेत 13 म्हणत त्यांनी किती मापटी मोजून समोरच्या व्यक्तीला झोळीत घातली हे त्यांनाही कळले नाही. हा सर्व विलक्षण प्रकार बाजूलाच उभ्या असलेल्या एका नोकराने
हा सर्वविलक्षण प्रकार बाजूलाच उभ्या असलेल्या एका नोकराने पाहिला. त्याने लागलीच नवाबाकडे जाऊन चुगली केली. तो नवाबाला म्हणाला, नानक, काहीतरी वेड्यासारखे बडबडत धान्य वाटत असतात. आज केवढे तरी धान्य त्यांनी एकाच माणसाला दिले. अशा तक्रारी कांगाळ्या सतत काही दिवस ऐकल्यावर नवाब शेवटी वैतागून गोदामात चौकशीसाठी आला. नानक त्याला शांतपणे म्हणाले, गोदामात आधी किती धान्य होते आणि लोकांना देऊन झाल्यावर आता किती उरले आहे ते काही मला सांगता येणार नाही. ज्याचे आहे त्याने ते मोजून बघावे. तेव्हा नवाबाच्या आज्ञेने ते कोठारातले धान्य मोजून बघण्यात आले. आश्चर्य म्हणजे ते आधी होते त्याहून जास्तच भरले. परमात्म्याशी तादात्म्य हे असे असते. सिद्धांत लक्षात ठेवावेत. असे तादात्म्य व्यवहारात राहूनही साधता आले पाहिजे. नानकांना व्यवहारात असतानाही 13 शब्दाचा अर्थ श्री भगवंतांचे असा लागला. श्री भगवंत नामाचे तसे अखंड अनुसंधान असल्यामुळेच त्यांना ते साधले. पण आपल्याला तसे साधू शकेल काय? आपल्यासारख्या प्रपंचाचेच नित्य अनुसंधान असणाऱ्यांना तर त्या 13चा अर्थ 3 तेरा असाच लागणार. सद्गुरू श्री माऊली पुढे असे सांगतात की, म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पहावे, राहेल तेथ रसावे, आसन ऐसे. म्हणून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्या स्थानी आपले मन शांत स्थिर राहील अशा स्थानी साधनेकरता आपले आसन रसावे. आता याचा सर्व अपेक्षित बाबींची पूर्तता करणाऱ्या स्थानी साधनेला बसल्यानंतरच अनुभव येत असतो. म्हणूनच तेथे साधनेकरता बसले पाहिजे. श्री माऊली येथे म्हणत आहेत की ते जाणावे. म्हणजे काय जाणावे? तर आधी साधना स्थानाकरता ज्या कसोट्या सांगितल्या त्यावरून त्या स्थानाची लक्षणे जाणून घ्यावीत. संतांना नेहमी एक खात्री असते की आपण ज्यांना उपदेश करत आहोत त्यांच्या मनात तो पक्का बिंबून राहणे अगदीच कठीण आहे. हे आता ऐकतील, पण नंतर आपण काय सांगितले म्हणून जर विचारले तर सगळे विसरून गेलेले असतील. कीर्तनकार आणि शेतकरी या संदर्भात परमपूज्य सद्गुरू श्री मामा एक मजेशीर गोष्ट सांगत असत. एक सुप्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यांची एका खेड्यात कीर्तने लागली होती. आपल्या कीर्तनात उत्तम आख्यान लावून ते बहार आणीत असत. एके दिवशी कीर्तनाच्या शेवटी ते एक मार्मिक वाक्य बोलले की, योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य धान्य जर पेरले तरच उत्तम पीक येईल, नाहीतर येणार नाही. सगळी मेहनत वाया जाईल. त्यांचे कीर्तन संपल्यावर एक शेतकरी त्यांच्याजवळ आला व डरजसा रडू लागला. रडत रडत तो म्हणाला, महाराज, तुमच्यामुळे सत्याचा प्रकाश लाभून मी धन्य झालो. कीर्तनकार बुवांनी आनंदून विचारले, का रे, काय झाले? त्यावर तो म्हणाला, महाराज, गेल्या वर्षी मी मका पेरला होता, पण तो वाया का गेला ते मला आज कळले. तो मक्याचा हंगामही नव्हता आणि पेरलेले वाण पण चांगले नव्हते, म्हणून सगळी मेहनत वाया गेली. आता पहा, बुवांनी जीव तोडून कीर्तन केले कशासाठी आणि शेतकऱ्याने शेवटी लक्षात काय ठेवले? आपल्याकडेही काही वेगळी कथा नाही. प्रवचन संपल्यावर काय ऐकले, विषय कळला का असे जर कुणाला विचारले तर गोष्टी फार छान होत्या असे श्रोते सांगतात. आता सिद्धांत लक्षात ठेवायचे की गोष्टी? पण नाही, श्रोत्याच्या डोक्यात गोष्टीच घर करून बसत असतात. अंतिम कसोटी आपली कार्टी कशा पात्रतेची आहेत हे श्री माऊलींनाही चांगलेच माहीत आहे. म्हणूनच ते येथे सांगतात की एवढे सगळे तुमच्या लक्षात राहील न राहील, पण एक सूत्र लक्षात असावे, ते जाणावे. तुमचे मन तेथे रमते का, स्थिर राहते का ते पाहावे. मन रमणे हा एक भाग झाला, पण राहते पाहावे ते तेथे स्थिरही राहायला पाहिजे. ही साधनास्थानाच्या निवडीची अंतिम व निर्णायक कसोटी आहे. या कसोटीवर उतरणारे स्थान साधनेसाठी योग्य आहे असे आतूनच समजावे आणि असे जर कळून येत असेल तर राहेल तेथे रसावे, आसन ऐसे. आपण आपल्या घरी अगर दुसऱ्या गावी कोठेही असलो तरी तेथे असेच स्थान पाहून आपले आसन रसावे. आपले मन जर त्या ठिकाणी शांत राहत असेल तर तेथे साधना करण्याचा विचार करावा, नाहीतर तेथे साधना करू नये. आपण जर उठून भर चौकात आलो तर तेथे
आपले मन राहील का? ज्याला आजूबाजूची रोषणाई, झगमगाट व जाणाऱ्या येणाऱ्यात रस असेल त्याचे मन तेथे कदाचित रमेलही, पण ते मन तेथे शांत स्थिर होणार नाही. साधनेकरता असे ठिकाण बघायला श्री माऊलींनी सांगितले आहे की ज्या ठिकाणी बाहेरचेही वातावरण शांत असेल आणि आत बसल्यावर मनही स्थिर राहील, असे स्थान उत्तम साधकांना आपोआपच आतून कळू येते. त्यांचे साधनेचा अनुभव असलेले मनच त्यांना तशी ग्वाही देते. साधनेचे काही नियम आहेत. साधनेच्या प्रारंभावस्थेत बाहेरच्या सगळ्या गोष्टी जर साधकाला अनुकूल असल्या तरच आतल्या गोष्टीही तशा व्हायला लागतात. नाहीतर आतल्या गोष्टी अनुकूल व्हायला फार त्रास पडतो. तेवढे धारणाबल धृतीसाधक अवस्थेत नसते. म्हणूनच असे मन जिथे विनाशायास स्थिर राहते, रमते, ते स्थान साधनेकरता निवडून तेथे आसन रचावे असे श्री माऊलींनी सांगितलेले आहे. आसन आणि कार्यसिद्धी. येथे रचावे या शब्दाने त्यांनी 2 विभाग सांगितलेले आहेत. आपण ज्यावर बसतो त्यालाही आसन म्हणतात, तेही रचावे, व ज्यावर आपण ज्या प्रकारे बसतो त्यालाही आसनच म्हणतात, तेही रचावे लागते. येथपर्यंत श्री माऊलींनी साधनास्थानाचे जागेचे महत्त्व सांगितले आहे. शुद्ध देश म्हणजे काय ते सांगितले. आता यापुढे स्थिर महात्मनः स्थिर आसनाचा विषय सांगायला ते सुरुवात करणार आहेत. यासाठीच ते येथे म्हणत आहेत की आसन ऐसे. कृपायोगात आसन कशाला म्हणायचे आणि ते योग्य असणे का आवश्यक असते हे श्री माऊलींनी या पुढच्या विवरणात थोडक्यात सांगितले आहे. आसनाचा भाग हा आपल्या कृपायोगाच्या शक्तिपात योगाच्या प्रणालीमध्ये उत्तम अधिकाऱ्यांकरता साधना सापेक्ष फारसा महत्त्वाचा नसतो. कारण कृपायोगात यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही अष्टांग योगातील पहिली 4 अंगे शक्ती कर्तृत्वामुळे गौण ठरत असतात. ती मुद्दाम करण्याची गरज नसते, पण त्या संदर्भातील नियम मध्यम, मंद, अतिमंद अधिकाऱ्यांनी कटाक्षाने पाळल्यास त्यांना उत्तम लाभही होत असतो. ज्यावर बसतो त्या आणि ज्या पद्धतीने बसतो त्या अशा दोन्ही आसनांचे खरे उद्दिष्ट शरीर, मन, प्राणांचे स्थैर्य साधणे हेच असते. सिद्धांचे चित्त सतत आत्मस्वरूपी राहत असल्यामुळे व उत्तम अधिकारी साधकांचे शरीर, मन, प्राण हे सद्गुरू स्मरणाने स्थिर होणार असल्यामुळे आसन विषयक नियम त्याने पाळले न पाळले तरी फारसा फरक पडत नसतो. पण इतर साधकांच्या बाबतीत तसे नसते. म्हणूनच श्री माऊलींनी त्यांच्याकरता आसनाचा विचार येथे थोडक्यात सांगितला आहे. या उलट जर एखाद्याला हठयोग, मंत्रयोग, तंत्रयोग वगैरेचे साधन करायचे असेल तर त्या साधना प्रणालीमध्ये आसनाचे फार महत्त्व सांगितलेले असते. तंत्रशास्त्रानुसार अशा सगळ्या साधना प्रणालीमध्ये आसन हा अनिवार्य विषय असल्याने या विषयावर त्या साधनाशास्त्रात प्रकरणे उपलब्ध आहेत. कोणत्या प्रकारच्या कार्यसिद्धीसाठी कुठल्या प्रकारचे आसन घ्यावे ते त्यांच्या पूर्वसुरींनी अत्यंत विचारपूर्वक